नमस्कार यूट्यूब फॅमिली. आता मी दाखवत आहे आपल्या सर्वांच्या आवडीची चकली, रामबंधू चकली. तर ह्या वेळेस मला काय झालं माहिती आहे, दळायला वेळ मिळाला नाही. मिक्स कडधान्य घेऊन ना मी दळून आणते चक्कीवर, गरगंटीवर. तर ते मला मिळालं नाही वेळ, म्हणून मी रामबंधू चकली आटा आहे ना, तर ह्याचं बनवत आहे चकली. बघूया, पहिल्याच वर्षी ट्राय करते या. आणि ह्याच्यावर लिहिलेलं प्रमाण वेगळं आहे, ह्याच्याप्रमाणे नाही मी बनवणार, आणि मी माझ्या पद्धतीने बनवणार. तर म्हणून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, खूप तिखट असते चकली. तिखट तर खायला आवडतं, ओके नाही. हे बघा, 1 किलो आटा घेते. ह्याच्यात आहे ना तेल कळवून घेतले चांगलं. बघा कसा आवाज येतो. 2 पळ्यात तेल घालणार. थोडं कमी भरलं ना 2 पळ्यांना, म्हणून थोडं अजून घालणार. असं हलवून 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 मस्तपैकी घेणार बघा. आणि तुमच्या ध्यानात आहे ना, माझा कुकिंगचा चॅनल नाही, कॉमेडी चॅनल आहे. तर सर्वजण म्हणतात मला, तू चकली कशी बनवते, लाडू कशी बनवते, छान बनवते, छान लागतात, तू बनवते आहे. अशा प्रकारे चकली आमची बघा. आणि ह्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे माहिती आहे, मला सफेद तीळ खूप आवडतं, तर म्हणून हे सफेद तीळ ह्याच्यात पहिले असतात रेडी, पण अजून पाहिजेत, मला आवडतात म्हणून. आणि पाणी त्याच्यामध्ये एवढं सांगितलंय, पण मी एवढं घालणार. बघा, आता मी तुमच्यासाठी अंदाज सांगते, मी असंच घेते बघा. आणि गरम पाणी हे किटलीमध्ये उकळलेलं गरम पाणी मस्तपैकी. आता एवढं पाणी घालायचं, असं घालून हलवून मग घ्यायचं. गरम पाणी करायचं, चांगलं उकळायचं पाणी. आणि ह्याला थोडं मीठ कमी असतं, म्हणून हे थोडंसं मीठ. आता आळणी असल्यामुळं तिखट लागते. तर हे असं गरम पाणी घालणार आणि अर्धा तास भिजवून ठेवणार. खूप गरम गरम आहे बघा. हाताने मळलं ना तर हात जळतात, हे तिखट आणि गरम, त्याच्यामुळे हात जळतात. तर हाताने मळायचं नाही, ह्यानेच घ्यायचं मळून बघा, असं करून करून असं. तळल्यानंतर दाखवतेच बघा तुम्हाला. तर हे बघा, आता ह्याने करते, लय गरम आहे, हाताला चटके लागतात आहे मला. असं 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 मळून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवायचं भिजायला. चकल्या छान होतात बघा. शेवटी तुम्ही कमेंट करत नाही हो, कशा झाल्या कशा नाही. सगळ्या व्हिडिओना कमेंट करत जा ना, हां, म्हणजे मला पण सुधारणा होईल. कॉमेडी व्हिडिओ असतात ना, त्याला पण कमेंट करत जा की ह्याच्यात काय केलं पाहिजे होतं, काय नाही. तुम्ही अशी कॉमेडी करा, तशी करा, म्हणजे आम्हाला कळेल ना हो. हां, हे बघा, आता एक गोळा करू, थोडं थंड झाले की एक गोळा करते आणि टोपात घालून ठेवणार अर्धा तासासाठी. नंतर दाखवेल बनवताना. आता पीठ मळायचं आणि अशा चकल्या बनवून द्यायच्या, ते चांगला तापून द्यायचं आणि स्लो गॅसवरती तळायच्या. आता खूप तेल गरम झालंय म्हणून बंद केला गॅस. अशा स्लो गॅसवरती तळल्या ना, कुठलीही वस्तू स्लो गॅसवरती तळायची.
तेल तापवून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती तळायचं म्हणजे खुसखुशीत होते. हे बुडबुडे बंद होत नाहीत ना तोपर्यंत तळणार. गॅस स्लो आहे. बघा खाली बसले आता तेलात. तळले गेले ना, तळले की खाली बसतात. चला मग या खायला चकली. कशी आहे चकली? मस्त आहे ना. ह्या चकल्या आहेत, कशा आहेत बघा, मस्त आहेत ना.